अहिल्यादेवी शिक्षण संस्था सांगली संस्थापक बॅरिस्टर टी के शेंडगे यांनी या संस्थेचा विस्तार अहिल्यादेवी या नावाने केला। बॅरिस्टर टी के शेंडगे साहेबांनंतर संस्थेची धुरा सांभाळली चेअरमन आर्य चोपडे सरांनी। याच अहिल्यादेवी संस्थेचा विस्ताराबरोबर आर्य चोपडे सरांनी संस्थेत अहिल्या पॅटर्नला सुरुवात केली। हीच संस्था आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन या संस्थेची गुणवत्तापूर्ण मुळं महाराष्ट्रभर रुजली आणि वटवृक्ष तयार झाला। आज 16 अनुदानित शाखांचा विस्तार गुणवत्तापूर्ण। या संस्थेने IPS, IRS, DYSP अनेक अधिकाऱ्यांचा भरणा देशभर पसरवला। हीच गुणवत्ता संस्थेचं नाव उज्ज्वल करते। आर्य चोपडे सरांनी प्रथम चारित्र्य संपन्न गुणवत्ताधारक शिक्षकांना संस्थेत स्थान दिले। यामुळे विद्यार्थीही शिक्षकाच्या पावलावरती पाऊल टाकत व चोपडे सरांचे विचार धारण करून आज उच्च शिक्षित बनलेले दिसून येतात। संस्थेत व इतर उच्च पदावरती असणाऱ्या सर्व अधिकारी वर्गाचे गौरवपर सत्कार समारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष जयंती सोहळा 28 मे 2026 रोजी किड्स पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल सांगली येथे घेण्यात आला। यावेळी उपस्थित माननीय डॉक्टर प्रकाशजी महानवर, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, माननीय धीरजजी सूर्यवंशी महापौर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, माननीय गजानन मगदुम उपमहापौर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, माननीय डॉक्टर अभिमन्यू टकले संस्थापक अध्यक्ष साहित्य परिषद मुंबई। याचबरोबर या पुरस्काराचे खास आकर्षण अण्णासाहेब डांगे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे सुद्धा उपस्थित होते। हा सोहळा उत्तमरित्या पार पडला। आणि त्याच्यामुळे सुशासन त्याचं निर्माण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रजेला जपलं, अगदी लेकरासारखं जपलं म्हणायला हरकत नाही। आणि त्यामुळे मातृश्री पदवी त्याला समाजामधून मिळाली, पुण्यश्लोकी पदवी त्याला समाजामधून मिळाली। आणि म्हणून त्याला असं वाटत होतं की मी जे काही कार्य करते ते कार्य परमेश्वराला स्मरून करते, माझ्या प्रत्येक गोष्टीकडे परमेश्वर पाहतोय या भावनेने त्यांनी त्यांच्या आयुष्यभर कार्य केलं। म्हणून 30 वर्षानंतर सुद्धा आपण सगळेजण मिळून त्यांची जयंती साजरी करतो। या निमित्तानं प्रकाशजी महानवरांना सांगणार आहे की त्याच्या खालीच बोलत ना या महान स्त्रीच्या नावे 1960 साली अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचा जन्म झालेला आहे। आपल्या समाजाचे पहिले बॅरिस्टर टी के शेंडगे हे जत विभागातून निवडून आले आणि त्यावेळेला त्यांना असं वाटलं की बहुजन समाजातील मुलं शिक्षणापासून दूर आहेत आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवासापासून समाजाची जागृती होणार नाही। आणि त्यामुळं त्यांनी अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचा स्थापना त्या काळात केली एका परिषदेमध्ये। आणि तेथून त्याचं लोक सुरुवात झालं, पेड आणि झरे